टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली लोकमान्य गुरुकुल सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 1 Unit 4 favorite things. I have written down a list of all my favorite things: rainbows and fairy cakes and butterfly wings, a journey on a train, a visit from a friend, candy floss and ice cream. The list may never end. आता हा जो कविता आहे ना ते एका छोट्या बाळाने लिहिलं आहे. ओके, एका बाळाने लिहिलं आहे आणि त्या बाळाला कदाचित त्याच्या टीचरने किंवा आईने असं सांगितलं असेल की तुला तुझी जी फेवरेट थिंग्ज आहेत, म्हणजे तुला एकदम आवडणारी वस्तू, त्याची एक लिस्ट बनव. तर तो बाळ म्हणतो मी बनवलं आहे. तर त्याला काय काय आवडतं? आय हॅव रिटन डाऊन अ लिस्ट. रिटन म्हणजे लिहिलं आहे मी. ऑफ ऑल माय फेवरेट थिंग्स. रेनबोज अँड फेरी केक्स. रेनबो. ओके, अँड फेरी केक्स. फेरी पण आणि फेरीसारखा केक पण. अँड बटरफ्लाय विंग्स. बटरफ्लाय विंग्स म्हणजे ते परीची जी पंख असतात हे. अ जर्नी ऑन अ ट्रेन. मला ट्रेनने पण जायला आवडतं. अ विजिट फ्रॉम अ फ्रेंड. आहे ना, आजकालच्या काळी आपण किती हे झालो ना आपल्या फ्रेंडला बघायला. कँडी फ्लॉस आणि आईस्क्रीम. कँडी फ्लॉस माहिती आहे तुम्हाला? कापसाचे गोळे येतात माहिती आहे, पिंक कलरमध्ये. दॅट इज कॉल्ड कँडी फ्लॉस. ओके, तर तो बाळ म्हणते की माझं लिस्ट कधी संपणारच नाही, कारण मला इतके वस्तू आवडतात. तर आता ह्या सगळ्या वस्तूंवरून तुम्ही मला सांगा की बाळ कोण आहे, मुलगा आहे की मुलगी आहे? Okay, you have to write that and send me, huh? You have to tell me that. Now look and learn. Write each word 5 times in your notebook. Favorite, written, rainbow, fairy, cakes, butterfly, wings, journey, train, friend, candy floss, ice cream. Okay. आता मी असं नाही म्हणत आहे की सगळे वर्ड्स तुम्ही एकाच दिवशी लिहून काढा, म्हणजे तुम्ही लक्ष नाही देणार, फक्त लिहून काढणार. एके दिवशी तुम्ही 5-5 किंवा 4-4 अक्षरं लिहून काढा. ते व्यवस्थित 5-5 वेळा लिहून काढा. म्हणजे काय, तुम्ही लिहिताना लक्ष पण द्याल आणि बोलत बोलत लिहिलात तर तुम्हाला तो स्पेलिंग पण पाठ होऊन जाईल. ओके, होप यू एन्जॉयड द लेसन. थँक्यू.